नमस्कार. आज आपण झणझणीत सोडा आणि पावटा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हे बघा किती छान अशी आपली सोड्याची आणि पावट्याचं कालवण झालं आहे. आता मी हे काळ्या तव्यात बनवलं आहे, त्यामुळे खाण्यासाठी टेस्टी लागतं. आता पावसाळ्यात वली मच्छी कमी प्रमाणात भेटते, त्यामुळे आपण सुकी मच्छीच बनवतो. त्यामधील सोडा म्हणजे खाण्यासाठी एकच नंबर लागतो. आता मी इथे 100 ग्राम मोठ्या आकाराचे सोडे घेतले आहेत. हे आता मी 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहेत. असे सोडे भिजत घातल्यामुळे आपले सोडे लवकर शिजतात आणि त्यावरील घाण देखील निघून जाते. आता हे सोडे आपण गरम पाण्यात 15 मिनिटं भिजत ठेवूया. आता सोडे भिजवून झाले आहेत. यामध्ये हे बघा अशा प्रकारे सोडे भिजवून घेतले आहेत. आता सोडे देखील छान भिजले आहेत. हे आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता सोडे धुवून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. सोडे आता ज्वारीचं पीठ टाकल्यानंतर हलक्या हाताने सोडे धुवायचे आहेत, कारण का मऊ झाले आहेत त्यामुळे तुटण्याची शक्यता असते. असं पीठ टाकून सोडे धुतल्यामुळे जे सोड्याचा उग्रवास असतो तो कमी होतो. आता यामध्ये आपण जे पावटा टाकणार आहोत तो देखील भाजून घ्यायचा आहे. आता मी इथे एका तव्यामध्ये चांगला पावटा हलकेसे डाग येईपर्यंत तेल न टाकता भाजून घेतला आहे. यामध्ये मी आता 2 पळी तेल टाकत आहे एका तव्यात आणि त्यात 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत. ते देखील चांगले भाजून घ्यायचे आहेत. हलक्याशा तांबूस रंगावर भाजल्यानंतर मी इथे 1 चमचा आलं आणि लसूण ठेचून घेतला आहे. तो देखील चांगला भाजून घेत आहे. आता हे चांगलं भाजून घेतल्यानंतर 1 मोठ्या साईजचं टोमॅटो चांगलं पिकलेलं बारीक कट करून घेतलं आहे. हे देखील चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतल्यानंतर मी ते 2 इंच खोबऱ्याचा तुकडा चांगला भाजून घेतला आहे आणि बारीक करून घेतला आहे. हे टाकल्यामुळे आपल्या भाजीला घट्टपणा येतो. आता आपण हे देखील चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि चव देखील छान लागते. आता मी यामध्ये पावडर मसाले टाकत आहे. यामध्ये मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ हे सर्व टाकून घेतलं आहे. आता हे चांगला मसाला 1 मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा आहे. परतवून घेतल्यानंतर यामध्ये जे भाजून घेतलेले पावटे आहेत ते देखील 1 मिनिटभर चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता धुवून घेतलेले सोडे देखील टाकायचे आहेत. सोडे टाकल्यानंतर हलक्या हाताने परतवायचं आहे. आता यामध्ये जेवढं तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या. मी हलकशी घट्ट असं सोड्याची कालवण ठेवणार आहे, त्यामुळे मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर देखील टाकून घेतली आहे. आता आपण हे मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनिटात आपलं कालवण खाण्यासाठी रेडी होतं. हे बघा अशा प्रकारे आपलं सोडा आणि पावट्याचं कालवण एकच नंबर असं झणझणीत झालं आहे. हे बघा किती छान असं दिसत आहे. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीला एक लाईक करा.